आणि मला विश्वास आहे की हे बिल निश्चितपणे पास होईल। खरं म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये जो सेक्युलर शब्द वापरला गेलेला आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला या बिलामध्ये पाहायला मिळतं। ओरिजिनल बिल जे तयार झालं होतं या ओरिजिनल कायद्यामध्ये अमर्याद अधिकार होते आणि चुकीच्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी निर्णय घेतला तर त्या निर्णयाला न्यायालयात देखील जाण्याची मुभा नव्हती। आता या नवीन बिलाने ती मुभा दिलेली आहे, चुका सुधारण्याची संधी दिलेली आहे आणि विशेषतः वक्फ बोर्डामध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। 3 तलाक नंतर पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व आता वक्फ बोर्डात मिळत आहे। ही एक मला असं वाटतं की अतिशय प्रोग्रेसिव्ह पुरोगामी अशा पद्धतीचं हे पाऊल उचललेलं आहे। कुठल्याही समाजाच्या विरोधात हे नाही, कुठल्याही प्रकारे कुठल्याही समाजाच्या धार्मिक आस्थांच्या विरोधात हे नाही, तर पूर्वी झालेल्या ज्या चुका आहेत की ज्या चुकांमुळे काही लोक त्याचा फायदा घेत होते आणि मोठ्या प्रमाणात जमिनी लाटत होते त्यांच्यावर मात्र याच्यामुळे टाच येणार आहे आणि म्हणून या बिलाचं मी स्वागतच या ठिकाणी करतो। मला विश्वास आहे की ज्यांची ज्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे ते सगळे या बिलाचं समर्थन करतील। सर बोर्डाची ती त्या जमिनीवरती कुठेतरी ती सगळी जमीन उद्योगपतीच्या घशात घालायची यासाठी या बिलामध्ये सुधारणा करायच्यात असं कुठेतरी विरोधकांचं म्हणणं आहे। विरोधक या संदर्भातला एकही पुरावा किंवा मुद्दा हा जॉईंट सिलेक्ट कमिटी पुढे आणू शकले नाही, किंबहुना जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये ते निरुत्तर झाले। 25 राज्यांनी ज्या सुधारणा दिल्या होत्या त्या सगळ्या विचार करून या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। जेव्हा काही उरत नाही, कुठलंही आर्ग्युमेंट उरत नाही, त्यावेळी अशा प्रकारच्या गोष्टी मांडल्या जातात। मला असं वाटतं की विरोधकांनी आपल्या छातीवर हात ठेवून जर निर्णय केला तर या बिलाच्या बाजूनेच ते निर्णय करतील, पण त्यांना केवळ लांगुल चालन करायचं आहे, केवळ मतांची लाचारी आहे, त्यामुळे पाय चाटायचे आहेत आणि म्हणून या बिलाचा ते विरोध करतात। अपने जो सबूत है वो पेश किए तो उनको बताया गया कि अब कानून में इसको ठीक करने का कोई प्रावधान ही नहीं है, इसलिए वो ठीक करने का प्रावधान इसमें किया गया है। जो वक्फ की ज़मीनें वक्फ के नाम से जमा की और कांग्रेस के नेताओं ने बाद में उन ज़मीनों को धीरे धीरे अपने नाम करवा लिया, ऐसी चीज़ें वो न कर पाए, ऐसे प्रावधान इसमें किए गए हैं। 3 तलाक के बाद महिलाओं को फिर एक बार हमारी मुस्लिम बहनों को वक्फ बोर्ड में भी जगह देने का काम इस बिल ने किया है। ये बिल किसी भी धर्म के खिलाफ नहीं है, किसी भी आस्था के खिलाफ नहीं है, किसी भी आस्था को ठेस पहुंचाने वाला नहीं है। जो गलतियां हुई थी उन गलतियों को सुधारने वाला और जो लूटना चाहते थे ऐसे लुटेरों को पाबंदी लाने वाला इस प्रकार का ये बिल है। इसलिए मैं ऐसा मानता हूँ जिनकी जिनकी बुद्धि में विवेक शेष है ऐसे सारे लोग इस बिल को पूरे तरीके से मदद करेंगे। उद्योगपतियों को देने की कोशिश है इस तरीके का अखिलेश यादव या दूसरे तमाम सारे लोग ये बोल रहे हैं। देखिए ऐसा बोलना मूर्खता है, वो भी जानते हैं कि ऐसा कोई कर नहीं सकता। कानून में ऐसा एक भी प्रावधान नहीं है। जॉइंट सिलेक्ट कमेटी में एक भी इस प्रकार का प्रावधान वो नहीं दिखा पाए कि जिससे ये उद्योगपतियों को 1 इंच भी जमीन दी जा सके। जॉइंट सिलेक्ट कमेटी में वो निरुत्तर हो गए, कोई जवाब नहीं दे पाए, इसलिए अब यहाँ आकर विरोध कर रहे हैं। कोरा विरोध है, ये केवल वोट की राजनीति है, ये तुष्टीकरण की राजनीति है, एक प्रकार से तलवे चाटने की राजनीति ये लोग कर रहे हैं। लोकसभेत चर्चा सुरू झाली परंतु अद्यापही ठाकरे गटाकडून कुठलीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाहीये। मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे, ज्यांची ज्यांची सत्सत विवेक बुद्धी
जिवंत असेल आणि विशेषतः उबाठाच्या संदर्भात जर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे की ते बिलाला समर्थन देतील, या बिलाचा विरोध करणार नाही। मैं ऐसा मानता हूं कि जिनका जिनका विवेक शेष है, ऐसे कोई भी पार्टी के लोग कभी भी इस बिल का विरोध नहीं कर सकते। और जहां तक उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना का सवाल है, मैं ऐसा मानता हूं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के विचारों का कोई भी अगर उनकी कृति में बाकी होगा तो वो इस बिल का समर्थन करेंगे, ऐसी मेरी अपेक्षा है। हिंदुत्वाचा संबंध काय असाही ते प्रश्न आता तुम्हाला उपस्थित करा। काल तुम्ही जी पोस्ट केली होती त्यावर कोण करताय? कोण आहे? ठाकरे गट आणि संजय राऊत कोण आहेत ते? कोण आहेत? तुम्हाला मी 10 वेळा सांगितलंय, माझ्या लेवलचे प्रश्न विचारत जा, नाही तर मला तुमच्या बुद्धीची क्यू करावी लागेल। आज 100 दिवसांचा आढावा आणि सचिवांची बैठक सुद्धा झाली। काय की पॉइंट्स होते, कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होती? 100 दिवसाच्या आढाव्याच्या संदर्भात आज 26 विभागाचे सचिव आणि मंत्री आम्ही निमंत्रित केले होते। जो 100 दिवसाचा आराखडा त्यांनी सादर केला होता, या 26 डिपार्टमेंटचे एकूण 938 पॉईंट्स होते ज्याच्यावर त्यांना काम करायचं होतं। मला अतिशय आनंद आहे की त्यातल्या 411 पॉईंट्सवर त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे, म्हणजे 44% काम पूर्ण झालं आहे। 372 पॉईंट म्हणजे 40% पॉईंट्स असे आहेत की ज्या पॉईंट्सवर काम अंतिम टप्प्यामध्ये आहे, जे काम निश्चितपणे वेळेत पूर्ण होणार आहे। केवळ 16% 155 मुद्दे असे आहेत, 16% मुद्दे की ज्याच्यावर काम अद्यापही मागे पडलेलं आहे। त्याच्याकरता त्यांनी काय अडचणी त्या सांगितलेल्या आहेत, त्यांना मी 15 दिवसाचा वेळ वाढवून दिलेला आहे आणि